नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण प्रकरण 8ला सुरुवात करूया. प्रकरण 8चे टायटल सामाजिक विकास असे आहे. सगळ्यात आधी सामाजिक विकासाचा अर्थ समजून घेऊया. सामाजिक विकास म्हणजे सामाजिक संबंधांमध्ये परिपक्वता येणे, याला सामाजिक विकास असं म्हटले जाते. या व्यतिरिक्त आणखीन एक व्याख्या आहे, ती आहे समाजातील रीतिरिवाजानुसार वागणूक करणे आणि समाजामध्ये अपेक्षित वागणूक अंगीकारणे आणि त्यानुसार समाजात वावरणे, याला सामाजिक विकास असं म्हटल्या जाते. तिसरी एक व्याख्या करूया. ही व्याख्या चाइल्ड या वैज्ञानिकाने दिलेली आहे. त्याच्यामध्ये सामाजिक अपेक्षेनुसार वागणूक करणे म्हणजे सामाजिक विकास होय. आपण प्रत्येक व्यक्ती जो या जगाच्या पाठीवर राहतो, तो व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये जसं येईल तशा पद्धतीने वागत नाही. तो समाजाला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेतो आणि त्यानुसार वागणूक करतो आणि त्यालाच त्याचा सामाजिक विकास झालेला आहे असं आपण समजतो. आता आपण सामाजिक विकासाचे महत्त्व काय आहे ते बघूया. समाजाच्या अपेक्षेनुसार प्रत्येक व्यक्तीकडून वागणूक जी आहे ती केली जायला पाहिजे आणि समाजाच्या अपेक्षेनुसार वागून त्याने समाजात राहिले पाहिजे असं अपेक्षित असते. प्रत्येक व्यक्तीकडून समाजाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. आपण एक उदाहरण घेऊया. समाजामध्ये पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि स्त्रियांकडून असणाऱ्या अपेक्षा ज्या आहेत त्या वेगळ्या असतात आणि त्यानुसार स्त्री पुरुषांना समाजात वागणूक जी आहे ती करावी लागते. जर व्यक्ती समाजाच्या अपेक्षेनुसार वागत नसेल तर त्या व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता जी आहे ती असते. बरोबर. जर तो व्यक्ती समाजाच्या अपेक्षेनुसार वागत नसेल तर त्या व्यक्तीला समाजामध्ये त्रास होण्याची शक्यता जी आहे ती असते. त्यानुसार समाजाच्या अपेक्षेनुसार वागल्यास बालकाला समाज मान्यता प्राप्त होते आणि जर तो समाजाच्या अपेक्षेनुसार वागत नसेल तर त्याला असामाजिक व्यक्ती म्हटले जाते. त्याला समाजामध्ये मान्यता प्राप्त होत नाही. सगळे लोक त्याला झिडकारतात आणि त्याच्याशी दूर राहण्याचा प्रयत्न जो आहे तो करतात. अशा सामाजिक विकास न झालेल्या व्यक्तीला या ठिकाणी मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. त्याला मनापासून वाईट वाटतं की आपल्याशी कोणीही बोलत नाही, आपल्याला लोक झिडकारतात, आपल्याजवळ कोणीही येत नाही म्हणून. तर हे झाले सामाजिक विकास जर झालेला नसेल तर त्याचे होणारे परिणाम. आता आपण बघूया की सामाजिक विकासावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात पहिला घटक जो आहे तो आपण करूया शिक्षक. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक जो आहे त्याचा आणि बालकांचा खूप जवळचा संबंध असतो आणि जर शिक्षक चांगला असेल, वर्गामध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवत असेल, प्रेमळ आणि सहकार्य करणारा असेल तर त्याचे विद्यार्थीसुद्धा त्याच्यासारखेच चांगले होतील.
ते पण प्रेमळ आणि एकमेकांना सहकार्य करणारे असतील आणि शांत वातावरण, जिथं कुठं ते जातील त्या ठिकाणी ते शांत वातावरण ठेवतील. तसं पण जर वर्गामध्ये शिक्षकाने वातावरण चांगलं ठेवलं, शांत ठेवलं, तर विद्यार्थ्यांचे मन जे आहे ते अभ्यासात लागते आणि त्याचा परिणाम त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असतो. या उलट जर अतिशिस्त करणारा शिक्षक असेल, असमान वागणूक करणारा असेल, शाळेत आणि वर्गात असभ्य भाषेचा वापर करत असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव आणि असहयोग जो आहे तो दिसून येतो. ज्या बालकाची शिक्षक स्तुती करतात तो बालक इतरांना सुद्धा आवडायला सुरुवात होतो आणि ज्या बालकाबद्दल शिक्षकांचे मत चांगले नसते त्या बालकामध्ये न्यूनगंड निर्माण होऊन सामाजिक विकासामध्ये अडथळे जे आहेत ते निर्माण होतात. तर हे शिक्षकाचा खूप मोठा परिणाम बालकाच्या सामाजिक विकासावर होत असतो. पुढचा घटक आहे शाळा. जर शाळेचं वातावरण निकोप असेल, खेळीमेळीचं असेल, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचं असेल, तर बालकांचा सामाजिक विकास चांगल्या पद्धतीने होतो. शाळेत जर वातावरण कडक असेल, बालकांच्या भावना काही वेळेस दुखावल्या जात असतील, तर परत या ठिकाणी बालकाच्या सामाजिक विकासात अडथळे निर्माण होतात. त्याचे पुढील घटक आपण बघूया, ते आहे आर्थिक परिस्थिती. बालकाची आर्थिक परिस्थितीचा परिणाम बालकाच्या सामाजिक विकासावर होताना आपल्याला दिसतो. जर बालकाच्या घरची आर्थिक परिस्थिती, पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तर त्या बालकाला समाजातील विविध घटकांमध्ये राहण्याची संधी जी आहे ती प्राप्त होते. तो पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे चांगल्या शाळेत जाऊ शकतो. त्याला शिक्षणाच्या चांगल्या संधी प्राप्त होतात, नवीन संधी प्राप्त होतात, त्यामुळे त्याच्या सामाजिक विकास होण्यास मदत होते. या उलट निम्न व मध्यम वर्गातील बालकांना अशा सुविधा व संधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे बालकाच्या सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतात. त्यानंतर आपण करूया पुढचा घटक मित्रसमूह. मित्रसमूहाचा परिणामसुद्धा बालकावर होत असतो. जसं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की जसं तुमची संगत असेल तसे तुम्ही होणार आहेत, तसं तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. तर या ठिकाणी पण मित्रसमूहाचा परिणाम जो आहे तो बालकाच्या सामाजिक व्यवहारावर होत असतो. बालक ज्या समूहात राहतो किंवा ज्या मित्र गटामध्ये राहतो, त्या गटाची किंवा त्या समूहाची वर्तणूक जर चांगली नसेल तर बालक असामाजिक होतो, समाजाला मान्य नसणारी वर्तणूक करतो आणि त्यामुळे समाजामध्ये लोकप्रिय होत नाही. या उलट जर मित्र चांगले असतील तर सामाजिक समायोजन आणि इतर समायोजन पण चांगल्या पद्धतीने होतात. त्यानंतर आपण बघूया आनुवंशिकता. असं म्हटलं जातं की आनुवंशिकतेमुळे सुद्धा सामाजिक विकास जो आहे तो प्रभावित होत असतो. बऱ्याच वेळेस जे बालकामध्ये असणारे अवगुण आहेत ते मागील पिढीतून आलेले असतात आणि त्यामुळे आधीच्या पिढीमधील एखादा व्यक्ती जर असामाजिक कृत्य करणारा असेल तर आनुवंशिकतेने तशा पद्धतीने वागण्याची क्षमता बालकामध्ये आपोआप आनुवंशिकतेमुळे निर्माण होते. त्यानंतर पुढचा घटक आहे भावनिक विकास.
भावनिक विकास जर चांगला झालेला असेल तर बालक आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण प्राप्त करू शकतो आणि जो बालक स्वतःच्या भावनांवर नियंत्रण प्राप्त करू शकतो त्या बालकाचा सामाजिक विकास पण चांगल्या पद्धतीने होतो. जो बालक इतरांच्या भावना समजून घेऊ शकतो, आनंदी वृत्तीचा असतो, सहकार्य करणारा असतो, इतरांबद्दल सहानुभूती आणि प्रेमळ भाव ठेवणारा असतो, अशा बालकाकडे इतरांचे लक्ष आपोआप जाते आणि ते लोक त्याच्याशी संबंध बनवण्यास उत्सुक असतात. म्हणजे समाजातील लोक त्याच्याशी मैत्री बनवण्यास उत्सुक जे आहेत ते असतात. या उलट रागीट व्यक्ती, आक्रमक व्यक्ती, मत्सरी व्यक्ती याकडे कुणीही समाजातील सदस्य जो आहे तो जायला पसंती देत नाही आणि अशा व्यक्तीला कालांतराने गटाच्या बाहेर जे आहे ते काढून टाकले जातात आणि त्यामुळे त्याच्या सामाजिक विकासावर परिणाम होताना आपल्याला दिसतात. पुढचं आपण बघूया कुटुंब. कुटुंबाचं सुद्धा बालकाच्या सामाजिक विकासावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम जो आहे तो पडत असतो. तर तो कशा पद्धतीने पडतो हे थोडंसं आपलं डिस्टर्ब झालं आहे आपण. तर कुटुंबाचा कशा पद्धतीने सामाजिक विकासावर परिणाम पडतो ते आपण बघूया. तर सगळ्यात आधी बालक जो आहे तो कुटुंबात राहून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शिकत असतो आणि घरातील जसं वातावरण असेल त्या वातावरणाचा परिणाम बालकावर होत असतो. बालकाला उचित काय आणि अनुचित काय याचे ज्ञान जे आहे ते घरामधूनच प्राप्त होते. घरामधील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जो आहे तो वेगवेगळा असतो आणि अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत त्याला राहायला कुटुंबामध्येच मिळते आणि त्यामुळे तो अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांमध्ये राहून बाहेर समाजामध्ये कशा पद्धतीने राहायचे ते शिकत असतो आणि कुटुंबापासूनच सामाजिक विकासाची दिशा जी आहे ती त्या ठिकाणी निश्चित होते. पुढील घटक आहे जो सामाजिक विकासावर परिणाम करतो ते आहे संगोपन पद्धती. पालक जे आहे ते बालकांचे संरक्षण करतात. काही वेळेस त्या बालकाचे संगोपन आणि संरक्षण करत असताना काही पालक उगाचेच जास्तीचे लाड करतात किंवा काही पालक कडक शिस्तीचा वापर करतात. काही बालकाला नाकारलेपणाची वागणूक जी आहे ती देतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम बालकाच्या सामाजिक विकासावर होतो. जर कुटुंबातील व्यक्तींशी आणि पालकांचे बालकाशी संबंध चांगले असतील तर बालकाचा सामाजिक विकास चांगला होतो. जर बालकाचा जन्मक्रम काय आहे ते पण सामाजिक विकासावर परिणाम जे आहे ते करत असतं. जन्मक्रम म्हणजे पहिले जन्माला येणारा बालक, सगळ्यात शेवटी जन्माला येणारा बालक अशा पद्धतीने. तर जो बालक सगळ्यात पहिले जन्माला येतो त्याच्याकडे पालकांचे लक्ष जास्त दिले जाते आणि त्यामुळे त्याचा सामाजिक विकास जो आहे तो चांगला होतो आणि शेवटचा जो बालक असेल त्याच्याकडे खूपसे असे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे त्याच्या विविध प्रकारच्या विकासांवर परिणाम होताना आपल्याला दिसतो. आता आपण बघूया याच्यातीलच या प्रकरणातील आणखीन पुढचा टॉपिक. तो टॉपिक आहे नवजात अवस्थेपासून ते उत्तर बाल्यावस्थेपर्यंत सामाजिक विकास कशा पद्धतीने होत असतो. तर सगळ्यात पहिले समजून घ्या की बालक जन्मतः सामाजिक नसतो किंवा तो असामाजिक पण नसतो. नवजात अवस्था आणि शैशव अवस्थेमध्ये
बालक जो आहे तो आईला आणि इतर ओळखीच्या व्यक्तींना बघून हसतो. आता हसणे किंवा स्माईल देणे हे सुद्धा सामाजिक विकासाच्या अंतर्गत येते. बरीचशी लोक आपल्याला समाजामध्ये असे दिसून येतील की ओळखीचा व्यक्ती समोर दिसल्यानंतर सुद्धा ते किंवा हसत नाही किंवा ओळख दाखवत नाही किंवा स्माईल करत नाही. तर अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती असामाजिक म्हणून ओळखली जाते. तर नवजात अवस्थे आणि शेषावस्थेच्या काळामध्येच बालक आपल्या ओळखीच्या व्यक्तींना किंवा आईला बघून स्माईल किंवा हसायला सुरुवात करतो. याच अवस्थेमध्ये अनोळखी व्यक्ती जर बालकाच्या जवळ आली तर बालकाच्या मनामध्ये चिंता जी आहे ती निर्माण होते, भीती निर्माण होते. त्यानंतर इतरांचे अनुकरण करून सामाजिक वर्तन जे आहे ते त्या ठिकाणी शिकल्या जाते. जशा पद्धतीने आई वागत असेल किंवा जशा पद्धतीने वडील वागत असतील तशा पद्धतीने बालक त्यांची नक्कल करतो किंवा अनुकरण करतो आणि त्यांच्याकडून सामाजिक वर्तनाचे धडे जे आहे ते बालक जो आहे तो घेत असतो. बालक वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत आत्मकेंद्रित असतो. आता बालक वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत आत्मकेंद्रित असतो म्हणजे काय, तर बालक फक्त स्वतःपुरता विचार करतो. इतरांच्या बद्दल तो फारसा विचार जो आहे तो त्या ठिकाणी करत नाही. 3 वर्षापासून ते 6 वर्षाचं वय जे आहे ते बालवाडीचं असतं. तर बालवाडीमध्ये जेव्हा बालक इतरांच्या संपर्कात येतो त्यावेळेस हळूहळू त्याचा आत्मकेंद्रितपणा कमी होतो आणि तो समाजाभिमुख होतो, बहिर्मुख होतो. त्यानंतर उत्तर बाल्यावस्थेमध्ये शाळेत जो आहे तो बालक शिक्षक आणि इतर बालकांच्या त्याच्याच वयाच्या इतर बालकांच्या संपर्कात जास्त काळापर्यंत असतो. आणि जसं आपण आत्ताच बघितलं की शाळेचा, शिक्षकाचा, मित्रांचा परिणाम जो आहे तो बालकाच्या सामाजिक विकासावर होत असतो. उत्तर बाल्यावस्थेच्या काळाला टोळीचे वय किंवा ग्रुपमध्ये राहण्याचे वयसुद्धा म्हटले जाते. असं का बरं? कारण की या ठिकाणी बालक मित्रांच्या समूहामध्ये राहायला सुरुवात करतो. या मित्रसमूहाचा परिणामसुद्धा आपण बघितला की बालकाच्या सामाजिक विकासावर होत असतो आधीच्या टॉपिकमध्ये. तर या ठिकाणी जेव्हा बालक समूहामध्ये राहतो, एखाद्या टोळीमध्ये राहतो, तर त्या समूहामधील बालक जशा पद्धतीची वागणूक करतात तशा पद्धतीचीच सामाजिक वागणूक जी आहे ते बालक करायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मित्रसमूह चांगला असायला हवा आणि आपला बालक कोणत्या मित्रांसोबत राहतो आहे हे पालकांनी लक्ष ठेवायला हवे आणि विद्यार्थी कोणत्या समूहात राहतो आहे याच्याकडे शिक्षकांचे लक्ष जे आहे ते सुद्धा असायला हवे. म्हणजे बालकाचा सामाजिक विकास जो आहे तो चांगला होत असतो. तर मुलींनो, आज आपण सामाजिक विकास हा चॅप्टर केला आणि त्या चॅप्टरमध्ये, त्या प्रकरणामध्ये आपण सामाजिक विकासाचा अर्थ जाणून घेतला. सामाजिक विकास होण्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेतले. त्यानंतर आपण टॉपिक केला सामाजिक विकासावर कोणते घटक परिणाम करतात आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक तो होता नवजात अवस्थेपासून ते उत्तर बाल्यावस्थेपर्यंत बालकाचा सामाजिक विकास कशा पद्धतीने होतो हा टॉपिक. तर मुलींनो, नक्कीच तुम्हाला हे प्रकरण जे आहे ते समजले असेल आणि आवडले सुद्धा असेल. तर याच्यातील चांगल्या बाबी, चांगल्या गोष्टी तुम्हीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वात त्या गोष्टींचं अनुसरण करा, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व पण चांगलं होईल आणि तुम्हाला सगळ्यांना समाजामध्ये मान्यता प्राप्त होईल.